We're not a thing. We're not a मम्मी बोला. कुठे चालले? उद्याच्या घटाची तयारी करायला उद्या नवरात्र आहे ना, हो. तर साहित्य आणावं लागलं, सामान देवीचं, घटाचं. नमस्कार मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला आज मार्केटला, उद्या नवरात्र असल्यामुळे साहित्य घ्यायला. चला आता लिफ्टमध्ये बसून आता खाली जायचं आणि खाली गेलं की तुम्हाला थोडाफार प्रयत्न करते बघा दाखवण्याचा की मी राहते कुठे. आता बघा मी खाली उतरलेली आहे, लिफ्टमधून बाहेर आलेले आहे. या आमच्या लॉब्या आहेत. आता बाहेर एंट्री करते. समोर मैत्रीण आहे पण नाही बोलणार तिच्याबरोबर कारण वेळोवेळी इथेच. आता बाहेर आलेली आहे. आता रिक्षा आलेली आहे, रिक्षामधून जायचं. आता रिक्षामध्ये बसून तुम्हाला थोडं मी राहते कुठे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. ह्या सगळ्या आमच्या इकडच्या बिल्डिंगी आहेत. आणि हे बघा, हे मंडप बांधलेलं आहे नवरात्रीसाठी. आणि ह्याच्या बाजूला जे मंदिर आहे ना ते खूप खास आहे कारण ते महादेवाचं मंदिर आहे आणि माझा प्रिय देवाचं ते मंदिर आहे. त्याच्यामुळे मला तिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं. मी जाते रोज तिथे. आता हा बघा आमच्या इथला क्लब हाऊस आहे, आमच्यासाठी आहे. जायलाच वेळ भेटत नाही आम्हाला कधी. आणि या बसेस आहेत आमच्या, ह्या सगळ्या आतमधल्याच बस आहेत. आतमध्ये येतात जातात वगैरे सगळं काही जे काय असेल ते. आता हे सगळं आमची सिटीच आहे बघा. मला सांगा मी राहते कुठे ते थोडक्यात तुम्हाला मी सांगते, विचारते. आता मी बाहेर आलेली आहे. आता चला आपण मार्केटला. आता बघा तुम्हाला सांगते मी, हा रोड आहे ना मला इतका आवडतो ना. का आवडतो माहिती आहे का? कारण ह्या रोडला गेली ना की मला गावाला निघाली असं फिलिंग होते. कारण इकडे तिकडे सगळी झाडं आहेत. आणि हा रोड कुठे आहे माहिती आहे का? उल्हासनगरला जाताना वसारगावचा रोड आहे. कुणी तिथे राहत असेल, कोणी तिथून मला बघत असेल तर मला सांगा. आता बघा ही अगरबत्ती आहे ना, ह्यांचं पण तुम्हाला सांगते. माझं लग्न झाल्यापासून आहे ना मी इथेच अगरबत्त्या घेते कारण ते खूप जुनं दुकान आहे आणि तिथे अगरबत्त्या आहेत ना खूप छान भेटतात. आता झालं काय माहिती आहे का, सर्व सामान वगैरे घेतलं पण आठवलं की पिशवी कारभारी घेऊन पुढे गेलेत. म्हणून मी ती पिशवी घेतली आणि पिशवी घेऊन मी ह्या ताईंकडे आली. आणि ताईंकडे मी काहीतरी घेत होती, सामानच घेत होती, काही सुपाऱ्या हळकुंड्या वगैरे ते. मग त्यांच्याकडे मी घेतलं तर कोणाचा तरी फोन आला म्हणून फोनवर होती मी. मला आठवत नाही कोणाचा फोन आलेला, माझ्या बहिणींचंच असेल. काय घेतलं काय नाही तेच विचारायला फोन केला असेल. आता बघा इथे सर्व साहित्य वगैरे घेतलं. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगते बघा, जे काय फुलं हार वगैरे घ्याल ना तर मला तरी असं वाटतं की यांच्याकडेच घ्यावं कारण हे गरीब असतात. आणि कसं यांना तोलमोल करायचं नाही, कधी कमी जास्त वगैरे बोलायचं नाही की कमी करा कारण अगोदरच हे गरीब असतात. आणि आपण त्यांच्याकडनं आणखीन पण कमी केलं तर त्यांना काय भेटणार हो? दुकानदाराला आपण बोलतो का कधी कमी करा म्हणून? मग यांना का बोलायचं? देत जावं ते त्यांची जेवढी किंमत असेल ना काही सामानांची ते देत जावा. आता इथे बघा आमचे हे सामानवाले आहेत. म्हणजे सामान म्हणजे आम्ही किराणा माल इथूनच भरतो महिन्याचा. आणि हे पण फार जुने आहेत बरं का, उल्हासनगरचेच आहेत. आम्ही दुसरीकडे राहायला गेलो ना, दुसरीकडे म्हणजे आम्ही डोंबिवलीला राहतो, इथून मी उल्हासनगरला अजूनही सामान आणायला जाते. खूप छान दुकानदार आहेत हे. पहिले ह्यांचे बाबा असायचे, आता हे बसतात. आता इथे आले बघा या ताईंकडे काही वस्त्र वगैरे घ्यायला. इथे पण थोडंसं काहीतरी झालेलं. म्हणजे ताई खूप हसत होत्या, ओळखीच्या नव्हत्या पण असंच बोलता होता. आपण गोड बोललं की त्या पण गोड हो, म्हणून काहीतरी मी बोलले तर ताईंना खूप हसायला आलं. बाळ पण हसत होतं. तर आम्ही इथे वस्त्र वगैरे घेतलेलं आहे. ताईंना पैसे वगैरे दिले. पुढे गेलो तर हे बघा सिंधी लोकांचा काहीतरी सण होता. जसं आपलं पितृपक्षामध्ये आपण कसं नैवेद्य वगैरे करतो तसं त्या लोकांचं पण काही दिवा वगैरे करायचा आणि ते पाण्याच्या ठिकाणी ठेवायचं असं काहीतरी असतं. पण आता मला आठवत नाही, पण थोडक्यात तुम्हाला दाखवलं. आता हे बांगडीवाली पण बघा, लग्न केल्यापासून यांच्याकडेच्या दादांकडेच मी बांगड्या भरायला येते नेहमीच. आई सांगायची की बांगडी भरताना जे कासार असतात ना त्यांनी बांगड्या भरून झाल्या की त्यांच्या पाया पडायचं, आपल्या भावासारख्या असतात. तर इथे बघा मी बांगड्या भरलेल्या नाहीत, मी घेतलेल्या आहेत. कारण का मी गेलेली तेव्हा अमावस्या होती ना, मग मी म्हटलं घरी जाऊन भरेल. मग दादांना म्हटलं की दादा मला बांगड्या बांधून द्या, मी घरी गेल्यावरती मी बांगड्या भरून घेईल. तर दादांनी मला बघा बांगड्या दिलेल्या आहेत बांधून वगैरे छानपैकी. आता बांगड्या घेतल्या आणि दादांना नमस्कार केला आणि मग निघाले पुढे घरी यायला. तर आता दादांना नमस्कार वगैरे केला, पुढे आलो तर लगेच मला समोरच आई दिसली. खूप छान वाटलं, डोळ्यातून लगेच पाणी येतं आईला बघितलं की. 2 वेळा दिसलेली आई मला. तर चला बघा दर्शन झालं पहिलंच. आता मी निघाले घरी. तर घरी येताना बघा सिक्युरिटी खूप टाईट असते बरं का आमच्या इथे येताना आतमध्ये.
आता हे बघा आमचे बंगलो एरिया वगैरे. इथून जाता जाता तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा, मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळं आमच्या आतमध्ये सिटीमध्येच आहे. आता निघालो घरी. आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि थोडं बघितलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का माऊली, विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. That I don't wanna play, so don't say you need me when I walk away.